काय चाललं या राज्यामध्ये? या राज्याची जी नासाडी सुरू आहे वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, जे अधपतन सुरू आहे, त्याचा काळाकुटे इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यातली अनेक पानं ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर लिहिले जातील. राऊतसाहेब, आता तुम्ही एक मोठं विधान केलं. तुम्ही म्हणालात की पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. गेल्या 4 वर्षात जे काही घडलं आणि अलीकडच्या काळात 6 खासदार बोलले आणि काल सचिन अहिर यांचा एक अनपेक्षित धक्का. आता हे आत्मचिंतन कधी केलं जाणार आहे? आणखी किती वाढ बघितली आहे? एक लक्षात घ्या तुम्ही, 6 खासदारांपैकी 5 हे काँग्रेसमधून आले. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहे, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळ्यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम केलं. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात. असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे, जे दुसऱ्या प्रवाहातून आले पण पक्षाबरोबर राहिले. सचिन अहिर यांच्यासारख्याला सर्व काही मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतकं कशाला? एकनाथ शिंदेंना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे ती संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल. म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येकजण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा हे लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोध असताना, ते आम्हाला माहिती आहे हा माणूस शिकणार नाही, हा माणूस राहणार नाही, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. राऊतसाहेब, हे जे तुम्ही विधान म्हणालात, ही ओळख चुकलेली आहे का? शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, हे माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची व्यक्ती, मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे. सगळी मंडळी होती आणि जी आता त्यांना सोडून काढली. नाही, आपण काही लोकांना कारण नसताना थोडं अति देतो. त्याच्यामुळे इतर निष्ठावंतसुद्धा नाराज होतात. ज्यांच्यामुळे पक्ष उभा आहे, ज्यांच्यामुळे पक्ष टिकला आहे, हे सर्वात पक्षातल्या गोष्टींविषयी म्हणतो. आता धनंजय मुंडेंना का कमी दिलं होतं शरद पवारांनी? अजित पवारांना का कमी दिलं होतं? शरद पवार नसतील अजित पवार कोण होते? कर्तृत्व, कर्तव्य या पुढल्या गोष्टी हो. सत्ता आल्यावरती एकनाथ शिंदेंना जर माननीय उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ अशी पद्धत दिली नसती तर कसलं कर्तृत्व आणि कसलं कर्तव्यगारी नगरसेवकच राहिले असते ना. ते घरा जो आहे मूळ त्याचं स्तोत्र जे आहे